खरंच पानिपत म्हणजे झालं काय नेमकं? पानिपतावरती मराठ्यांनी काय केलं? तर मराठे ज्यावेळी पानिपतावरती आले 7 डिसेंबरला मराठ्यांनी अब्दालीला आव्हान द्यायचं ठरवलं. अब्दाली समोर उभारलाय आणि 7 डिसेंबरला मराठ्यांनी ते आव्हान पत्करलं. मराठी कुठलंच आव्हान पत्करायला भेट नाहीत, काही असू दे, गाडल्याशिवाय राहत नाहीत. आणि मराठे निघाले. मराठे आपल्या फौजा ढकलत छाजपूर या ठिकाणी आले आणि मराठ्यांनी तिथं आपल्या तोफा उभा केल्या, तोफा लावल्या. त्या तोफा लावल्यावरती नजीब खान, सुजाउद्दौला आणि अहमद शाह अब्दाली हे सगळं बघत होता. तोफा लावल्यावरती अहमद शाह अब्दालीनं त्या नजीब खान रोहिलीला आज्ञा दिली, जा तोफा लागल्यात मराठ्यांच्या, तोफा लागायच्या अगोदर आक्रमण करा आणि काहीतरी जिंका. पण लढाई कधी करायचं याचं पहिल्यांदा उत्तम गुणसूत्र स्वतःला समजून घ्या. मराठीने तोफा छाजपुरावरती लावल्या आणि मराठे मागं छावणीत यायला निघाले. मराठे जसं छावणीकडे यायला निघाले तसं नजीब खान रोहिला, सुजाउद्दौला हे आपले सैनिक घेऊन आले आणि मराठ्यांच्या वरती एकच आक्रमण केलं. हार पराभव. मराठ्यांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या, सपासप कतली चालवल्या. अरे एक मराठा 100, 200, 300, 400 सपासप नजीब खानचा सैनिक कापत निघाला होता. रोहिले समोर यायला भेट होते. मराठे नुसतं ऐकलं, रोहिले पाठीला पाय लावून माघारी पळ सुटत होते. अरे तलवारी समोर उभा राहायची धमक कुणाची होत नव्हती. मराठ्यांची तलवार वार पाठीवरती झाला पण थांबायला तयार नव्हती. शौर्य काय असतं, मातीसाठी समर्पण देणं काय असतं, त्यावेळी मराठ्यांनी दाखवलं. तलवारीची एक चुणूक, त्या चुणकावरती रोहिला सैनिक माघारी पळून जात होतं. शेवटी पळून जात असताना बळवंत मेहेंद्रे मराठ्यांचे सरदार आपल्या मराठी सैनिकाचं प्रतिनिधित्व करत होते. जात असताना कुठून तरी एका रोहिलानं एक बंदुकीचा गोळा त्या बळवंत मेहेंद्रेवरती धरला आणि धाड करणं झाडला. तर बंदुकीची एक गोळी सुई करत आली आणि बळवंत मेहेंद्रे यांच्या छातावरती लागली आणि सह्याद्रीचा बळवंत मातीमध्ये खाली पडले. अंधार झाला आणि त्या अंधाराचा फायदा घेत पळपुटे नजीब खानाचं रोहिला सैन्य तिथून पळून गेलं. इतिहासकार असं म्हणतात जर 7 डिसेंबरला अंधार झाला नसता, 7 डिसेंबरला अंधार झाला नसता आणि नजीब खान रोहिलाचं सगळं सैनिक जर मराठ्यांच्या हाताला लागलं असतं तर त्याच दिवशी मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीची कबर त्या पानिपताच्या मातीमध्ये खोदली असती. पण दुर्दैव मराठ्यांना नशिबानं साथ दिली नाही. बळवंत मेहेंद्रेंचं पडलं ते शिर मराठ्यांनी उचललं आणि सदाशिव भाऊसाहेबांकडे घेऊन आले. भाऊसाहेब विश्वासराव छावणीमध्ये बसले होते. ते शिर बघितलं, डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते आणि मराठ्यांनी छावणीमध्येच बळवंत मेहेंद्रे यांना अंत्यसंस्कार दिले. मराठी सैन्यात एकच शोकाकुल मांडला. कोण लढणार आता? आघाडीचे बळवंत मेहेंद्रे, तलवार चालवणारे बळवंत मेहेंद्रे तेच संपून गेले होते आता. पण मराठे रडले नाहीत, मराठे लढले. मराठे थेट अब्दालीला भिडले. तुम्हाला माहिती आहे यावेळी एकाही जटांनी मराठ्यांना सपोर्ट केला नाही, एकाही राजपुतांनी मराठ्यांना सपोर्ट केला नाही. का केला नाही हो? तर जटांना राजपुतांना असं वाटत होतं यदा कदाचित आपण मराठ्यांना मदत केली आणि मराठ्यांनी अब्दालीला या मातीत फाडलं तर दिल्लीचे बाप हे मराठे होतील आणि मराठे जर एकदा डोक्यावरती चढले तर ते कुणाच्या बापालाही मागं हटत नसतील. त्यावेळी या दोन्ही लोकांनी मराठ्यांना एकट्यात पाडलं. पण मराठे हटतील कसले? अरे फुटतील कसले? स्वाभिमान काय असतो त्यांच्या मनामध्ये गेल्यावरती जागृत झाला. तुम्हाला माहिती आहे आजही कधीतरी वेळ मिळाला, मगाशीच आमची शिवतीर्थावरती उभारल्यावरती चर्चा झाली. सर मला सहजच म्हणले की आम्ही जेव्हा कलश आणायला गेलो होतो अक्षरशः आमचे दात खिळखिळ होत होते, एवढी थंडी त्या दिल्लीमध्ये आहे. आजही जेव्हा तुम्हाला थंडी बघायला मिळते. त्यावेळी मराठी सैनिक अंगामध्ये मावळ्याचा वेश घालून लढायला उभारले होते. एवढ्या थंडीत सुद्धा कोणासाठी हो? महालामध्ये निवांत झोपले असते, आईशारामात जगले असते. सोचलं कोणासाठी? समर्पण बलिदान दिलं कोणासाठी? केवळ दादानो तुमच्या आणि माझ्यासाठी. लक्षात ठेवा, आपण जन्माला आल्यावरती घेतलेला पहिला श्वास
आणि आपण जाताना सोडणारा शेवटचा श्वास हे फक्त पानिपतावरती मेलेल्या मराठ्यांचं देणं आहे. जर मराठे पानिपतावरती मेले नसते तर मराठ्यांनी इतिहास काही औरच करून दाखवला असता. पण शेवटी त्या नजीब खान रोहिलाला आणि अहमद शाह अब्दालीला माहिती होतं मराठे हे सह्याद्रीतले मराठे आहेत, येड्या खोपडीचे मराठे आहेत. यांची समशेर चालायला लागली तर माग हटत नाही आणि मरताना बायका पोरांचा विचार सुद्धा करत नाही. यांची समशेर म्हणजे शत्रूची 100 गर्दन उडवणारी समशेर. खुल्या मैदानात यांच्या नादाला कोणी लागू शकत नाही. समोर भिडायचं, एका मराठ्याला कापायसाठी 500-600 माणसांची फौज लागेल. एक मराठा 100-200-300 माणसांवरती भारा पडेल. आणि यावेळी नजीब खान रोहिलाला माहिती होतं काहीतरी आपण केलं पाहिजे. नजीब खान रोहिलाला कळालं बळवंत मेंढरांना मारले, पण त्या लढाईत 3000 रोहिले सैनिक मेलेत. अहमद शाह अब्दाली समोर गेला, सुजाउद्दौलाला बोलवून घेतलं आणि त्यावेळी अहमद शाह अब्दाली नजीब खानला विचारतो, तू लढाई कर, तू काय करायचं ते कर, फक्त एक लढाई कधी करायची, एक लढाई कधी करायची ह्या अब्दालीला विचारल्याशिवाय नाही करायची. कारण त्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन चालू होता. त्याला माहिती आहे मराठ्यांनी तोफा लावल्यात, तोफांच्या मारातून मराठ्यांपर्यंत पोहोचणं साक्षात यमदेवाला सुद्धा ते शक्य नाही. एक केलं पाहिजे आपण. काय केलं पाहिजे? या मराठ्यांना जी रसद मिळते, जे अन्न मिळतंय, जे धान्य मिळतंय, ते धान्य आपण पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. त्याची डोक्याची कधीतरी मला विशेष वाटतं. अहो बघा ना किती नामी कल्पना. त्याला माहिती आहे उभ्या मैदानात मराठ्यांना पराभूत करणे अशक्य, काव्यानंच डाव टाकला पाहिजे. रसद बंद करायची, मराठ्यांकडचं अन्न संपेल. अन्न संपलं, अन्न पाण्या विसून मराठे तडपडतील, मराठे तडपडतील आणि शेवटी अंगात प्राण नसलेले मराठे कापायला सोपे जातील. आणि ती कल्पना त्यानं वापरायची ठरवली. आणि ठरल्याप्रमाणे गोविंदपंत बुंदेले आणि काही मराठी सैनिक दिल्लीतून आपल्या सदाशिवभाऊ पेशव्यांकडे ती रसद पाठवत होते. ही खबर फक्त अहमद शाह अब्दालीला समजली आणि गोविंदपंत बुंदेले याचा बंदोबस्त करण्यासाठी अहमद शाह अब्दालीनं आताई खानाला बोलवलं. आताई खानाला सांगितलं, आताई खान तो ऐसा कर. हा हुजूर आताई खान, गोविंदपंत बुंदेले नाम का उनका कोई तो सरदार है और दिल्ली से मराठों को रसद पहुंचाता है. जा आताई खान, असं जा त्या गोविंदपंत बुंदेलेलाच मारून टाक. पानिपतावरती अडकलेले मराठे रसद दिल्लीकडून गोविंदपंत घेऊन येत होते आणि प्लॅन ठरल्याप्रमाणे आताई खानानं मराठ्यांचे वेश परिधान केले, अंगामध्ये मराठ्यांचे कपडे घातले. का? गोविंदपंत बुंदेल्यांना वाटावं की आपलंच मराठी सैनिक आहे. आणि ऐन मध्यरात्री गोविंदपंत बुंदेले घोड्यावरती बसून रसद घेऊन सदाशिव भाऊंकडे जायला निघाले. आणि मध्येच या आताई खानाने गोविंदपंत बुंदेलेवरती आक्रमण केलं. तलवारी बघितला, पण समोरून येताना मराठी सैनिक दिसलं. आताई खानाचं सैनिक मराठ्यांसारखं दिसत होतं. गोविंदपंत बुंदेलेंना वाटलं आपला सैनिक आहे, आला असेल भेटायला. पण आलेलं सैनिक जवळ आल्यावरती समजलं की हे अहमद शाह अब्दालीनं पाठवलेलं सैनिक आहे. सपासप कतली चालू झाल्या. त्यावेळी मराठ्यांचं बळ तोकडं पडलं. गोविंदपंत बुंदेले ते कारकून होते, त्यांचा तलवारीचा लढाईचा काही संबंध नव्हता. गोविंदपंत बुंदेले हे घोड्यावरती बसले, 60 वर्षाचे होते, त्यांना लढाई करणं शक्य नव्हतं. पण गोविंदपंत बुंदेले 3 वेळा घोड्यावरनं खाली पडले आणि शेवटी शत्रूच्या ताब्यात सापडले. गोविंदपंत बुंदेले म्हणजे सदाशिव भाऊ पेशवे यांचं सर्वस्व ते बघत होते. आणि गोविंदपंत बुंदेले यांना सैनिकांनी कापलं. आताई खानाचं सैनिक कापून गोविंदपंत बुंदेले यांचं शिर घेऊन अहमद शाह अब्दाली यांच्याकडे गेले. अहमद शाह अब्दालीच्या हातात गोविंदपंत बुंदेलेंचं ते शिर दिलं आणि गोविंदपंत बुंदेलेंचं ते शिर अहमद शाह अब्दालीनं
पत्रासहित सदाशिवभाऊ पेशवेंकडे पाठवलं. त्या पत्रात अहमद शाह अब्दाली असं म्हणतोय, भाऊसाहेब, हिंदुस्थानाच्या मातीवरती गोविंदपंत बुंदेलेंनी तुम्हाला रसद पाचवून खूप तुमची सेवा केली. आता तुमची सेवा करण्यासाठी गोविंदपंत बुंदेले यांना स्वर्गवासी पाठवलंय. आपल्या सैन्याचं ते शिरकमल बघितलं. सदाशिवभाऊंच्या डोळ्यातनं पाणी थांबत नव्हते. मराठी सैनिक व्याकुळ झालं होतं आणि ते बघितलं शिर. शेवटी मराठीने आपल्या छावणीत त्या शिराला अग्नी दिला. बळवंत मेहेंद्रे, गोविंदपंत बुंदेले मराठ्यांचे 2 सरदार मृत्युमुखी पडले होते. मराठी सैन्यात एकच हाहाकार माजला आणि दिल्लीवरून मराठ्यांपर्यंत सदाशिवभाऊपर्यंत येण्याची रसद ही गोविंदपंत बुंदेले यांच्या मृत्यूनंतर संपली. आता उरलेलं अन्न आणि धान्य याच्यावरती मराठ्यांनी दिवस काढायचे ठरवले. पण किती दिवस तक धरणार? शेवटी नजीब खान रोहिला आणि अहमद शाह अब्दाली सुजा उद्दौला यांनी मराठ्यांच्या छावण्यांनी साईडनंच आपल्या छावण्या उभा केल्या. चारी बाजूला मराठ्यांना घेरलं, मधी मराठे. पण त्यावेळी नजीब खान रोहिला अहमद शाह अब्दाली पशी गेला आणि अब्दालीला म्हटला, हुजूर, मराठ्यांच्याकडचं अन्न संपले. हुजूर, 1 आठवडा झालं मराठी उपाशी आहेत, अंगामध्ये प्राण नाही त्यांच्या. हुजूर, आम्ही काही सैनिक घेतो, मराठी फौजांवरती आक्रमण करतो आणि झालं मेल्यानंतर सगळे सरदार मरतील, पानिपतावरती दिल्लीवरती आपण राज्य करू. तर अहमद शाह अब्दाली नजीबला म्हणतो, नजीब, तुला माहित नाही, ह्यांच्या पोटात काही नसलं तरी लढतात मराठे. पोटात काही नसलं तरी लढतात मराठे. मातीसाठी भिडतात मराठे. रणांगणावरती तळपतात मराठे. पोटात काही नसलं तर पाठीचे ढाल करतात मराठे. यांना मारणं सोपं नाही. जरा शांत बस, थोडे दिवस जाऊ देत, अजून ह्यांची जेवणाची रसद संपू दे, अन्न पाण्यावरून तडपू देत मराठे, मगच काव्यानं डाव टाकायचा. मी सांगितल्याशिवाय युद्ध करायचं नाही. आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी 10 जानेवारी रोजी खरं तर मराठ्यांच्याकडे 2 प्रश्न उरले होते. त्यावेळी मराठ्यांकडे अन्नधान्य नव्हतं. 3 आठवड्याचे मराठे भुकेले होते. मराठ्यांकडे 2च पर्याय उरले होते. एक तर शरणागती पत्करायची, अहमद शाह अब्दालीच्या पायात जाऊन माफी मागायची, आणि दुसरं ते म्हणजे थेट अहमद शाह अब्दालीला जाऊन भिडायचं आणि लढायचं. एकतर मरायचं किंवा मारायचं. पण मराठे शरणागती कसे पत्करतील? अरे, आमचा जन्म शिवरायांचा, आमचे रक्त शिवरायांचं, आमचा धर्म संभाजी महाराजांचा. तो धर्म आम्हाला सांगतोय की बलिदान मातीसाठी देणं काय असतं. स्वतःसाठी जगायचं नाही, फक्त या हिंदुस्थानातल्या रयतेसाठी जगायचं, हिंदुस्थानासाठी भिडायचं. तो धर्म खरं तर मराठ्यांना लढण्याची प्रेरणा देऊन गेला. सगळे सरदार आले, सदाशिवभाऊंना म्हणाले, भाऊसाहेब, माघारी फिरणं नाही, आता थेट भिडायचं. त्यावेळी व्यंकोजी शिंदे म्हणतात, सदाशिवभाऊ व्यंकोजींना म्हणतात, तुकोजी शिंदेंना विचारतात, तुकोजी, जनकोजी शिंदे असतील, प्रल्हाद शिंदे असतील, हे सगळे तुमचे शिंदे बंधू आज पाणीवरती उभा आहेत, पण जनकोजी, युद्ध भयानक आहे, यदा कदाचित माघार घेतला तर? त्यावेळी तुकोजी शिंदे आणि जनकोजी शिंदे म्हणतात सदाशिवभाऊंना, भाऊसाहेब, लक्षात ठेवा, शिंदे आहोत, मराठ्यांचे शिंदे आहोत. भाऊसाहेब, आम्ही मेल्यानंतर ज्या हाडातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी आणि हर हर महादेव हे नाव ऐकू येईल, ती हाडं या दत्ताजी शिंदे, महाजी शिंदे आणि पानिपतावरती लढलेल्या शिंदे सरकारांची समजा. ती हाडं या मराठ्यांची समजा. सैन्य उभा राहिलं सोबत लढायला. पण ठरल्याप्रमाणे 14 जानेवारीला 1761 या दिवशी आपण पानिपतावरती अहमद शाह अब्दालीला लढा द्यायचा. अहमद शाह अब्दाली मागं हिंदुस्थान, त्याच्यावर मध्ये पहाडासारखे मराठे उभारले होते, रणमर्द मराठे. त्यांना भेटल्याशिवाय अहमद शाह अब्दालीला
हिंदुस्थानापर्यंत जाता येत नव्हतं. आणि ठरलं 13 जानेवारी 1761, 10 जानेवारीला मकर संक्रांत झाली. मकर संक्रांतीला मराठ्यांनी मातृभूमीला अभिवादन केलं. मराठ्यांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गारदी, प्रचंड विश्वासू माणूस, अहमद शाह अब्दालीनं या गारदीला एक पत्र पाठवलं. अहमद शाह अब्दाली म्हणतोय, गारदी ये माझ्याकडं, काय त्या मराठ्यांकडं, आज ना उद्या मरतील, धर्मासाठी लढ. गारदी म्हणला, नाही, जन्मलो हिंदुस्थानात, मरणार हिंदुस्थानात, लढणार मराठ्यांसोबत. ते दिलेला प्रस्ताव इब्राहिम गारदीनं माघारी पाठवला. आणि इब्राहिम गारदीनं आपल्या गारदी सैन्यासोबत, तोफखाना सैन्यासोबत मराठ्यांसोबत लढायचं ठरवलं. 13 जानेवारी 1761 सायंकाळची दिवस. प्रत्येक मनगट शिवशिवत होतं. विश्वासराव सेनेचे प्रमुख होते. सदाशिव भाऊ सेनेचे नेतृत्व करत होते. जनकोजी शिंदे, तुकोजी शिंदे, शिंदे बंधू, मल्हारराव होळकर, होळकर बंधू, इब्राहिम खान गारदी, गारदी बंधू, हे सगळे सैनिक मराठ्यांसोबत लढायला उभारले होते. आणि सायंकाळी 13 जानेवारी रोजी मराठ्यांनी मातृभूमीला माती हातात घेतली. ती माती आपल्या कपाळाला लावली. आणि लावलेली माती अहमद शाह अब्दालीला माहिती होतं की उद्या एक तर आपण मरू, नाहीतर मराठ्यांना मारू. लावलेली माती घेऊन मराठे त्या कुडकुडत्या थंडीत मातृभूमीच्या रक्षणासाठी पानिपतावरती खडे ठाकले. 14 जानेवारी 1761, ज्या दिवसानं मराठ्यांचा इतिहास पानिपताच्या सातबाऱ्यावरती कायमचा लिहून कोरून गेला. आजही लोक म्हणतात पानिपतावरती राष्ट्र धर्म राष्ट्रप्रेमाचं प्रतीक उगवतं. ते कोणामुळे उगवतं तर ते फक्त पानिपतावरती मिळालेला मर्द मराठ्यांमुळे उगवतं. 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मराठ्यांनी पोटात काय नसलेले मराठे, उरलेले गुळ शेंगदाण पाणी मराठ्यांनी खाल्लं. आणि लढण्यासाठी मराठी फौजा तयार झाला. मराठ्यांनी पहाटे 8 वाजता सूर्याला नमस्कार केला. सूर्यदेव दिसत नव्हता, पण तरीही मराठ्यांची रीत आहे की सूर्याला नमस्कार केल्याशिवाय कुठलेच प्रांतविधी करता येत नाही. नमस्कार केला आणि सकाळी 10 वाजता मराठी सैनिक लढण्यासाठी उभा राहिलं. ठरलं इब्राहिम खान गारदीनं या संपूर्ण लढाईचं प्लॅनिंग केलं. ठरल्यानुसार एका साईडला शिंदे बंधू लढतील, त्यांच्यासोबत होळकर बंधू असतील, आणि एका साईडला इब्राहिम खान गारदीचा तोफखाना सगळा असेल, आणि मध्ये सदाशिव भाऊ, विश्वासराव आणि अन्य सरदार असतील. आणि पुढे अहमद शाह अब्दाली, त्याचं नजीब खान रोहिला, सुजा उद्धवला सारखे अनेक सरदार पुढे पठाण गारदी उभारले होते. आणि हा अहमद शाह अब्दाली सैन्याच्या पाठीमार्ग घोड्यावरती बसला होता, हुक्का मारत. आणि त्यानं सोबत काही राखीव फौज ठेवली होती. याला कदाचित युद्धात आपल्याला उपयोग येईल. तुम्हाला माहिती आहे, सकाळी 10 वाजता मराठी लढायला उभा राहिले. आणि ठरल्याप्रमाणे इब्राहिम खान गारदी यांच्या गारदीच्या तोफखाना प्रमुखानं पहिली सलामी दिली. पहिल्या तोफेचा एक मारा केला. त्या अहमद शाह अब्दालीच्या तोफखान्यावरती तोफ दारूचा गोळा येऊन पडला. तोफा मागे सरकला. इब्राहिम खान गारदीची तोफ एक 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 रक्त 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 उठवत चालली होती. सैनिक समोर यायला धजावत होतं. शेवटी तलवाऱ्या काढल्या. सपासप युद्ध चालू झालं. अरे आमचा एक शिंदे, सगळे सरकार लढायला तयार होते. होळकर तलवार घेऊन लढत होते. शमशीर बहादर, सरलष्कर सगळे लढायला उभा होते. एकच लढाई चालू झाली. हार पराभव, मुंडक्यांचे प्रेत भेदली जात होती. रक्ताचं पाठ पानिपतावरती उभारला होता. मराठे इंचभर सुद्धा मागं सरायला तयार नव्हते. ते इब्राहिम खान गारदी, त्याचं सैनिक असं पडलं, असं मारून 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 त्या सगळ्या सैनिकांवरती तुटून पडलं की त्या नजीब खान रोहिला, सुजा उद्दौलाच्या सैनिकाची जिगर समोर येत नव्हती. शेवटी या नजीब खान रोहिलीचं सैनिक माघारी पळून जायला निघालं. मराठे आकाशामध्ये वीज चमकावी तसे तसे चमकत होते. शत्रूवरती बरसत होते, पण जिगर जिगर होत नव्हती. मराठ्यांच्या तलवारीला हात लावायचे. अरे कुणीतरी 4 पावलं पुढे यायचं. मराठी सैनिक फक्त वर बघायचे. 4 पावलं त्या अहमद शाह अब्दालीचं सैनिक मागे सरायचं. जिगर जिगर होत नव्हती.
तलवार घेऊन मराठ्यांसोबत लढायचं. शेवटी अहमद शाह अब्दालीचं सैनिक माघारी पळून जायला निघालं. अहमद शाह अब्दालीचा एक सरदार आपल्या सैनिकांना म्हणतो, अरे पळता कुठं रे, अरे कुठं पळता, माघारी फिरा, आपला देश खूप लांब आहे. पण सैनिक माघारी यायला तयार नव्हते. शेवटी अहमद शाह अब्दालीने सांगितलं, जे पळून जात आहेत ना तोडा, लंगडे तोड करा त्यांची. आणि पळून जाणारं सगळं सैनिक अहमद शाह अब्दालीचं परत लढायला उभा राहिलं. पानिपतावरती एकच लढाई चालू झाली, हार पराभव. 12 वाजेपर्यंत मराठ्यांनी फडशा पडला होता अहमद शाह अब्दालीच्या सैन्याचा. अहमद शाह अब्दाली त्याला माहिती होतं आपण लढाई आता हारलोय. अहमद शाह अब्दालीनं आपल्या सैनिकांना आपला सगळा लवाजमा माघारी फिरवायला सांगितला. पण लढता लढता एकच घटना घडली. 2 वाजता सूर्य बरोबर मराठ्यांच्या डोळ्यासमोर आला. पोटामध्ये अन्न नसलेले मराठे, अंगामध्ये प्राण नसलेले मराठे मातृभूमीसाठी लढायला उभारले होते. पण अंगामध्ये प्राण उरला नव्हता. आणि 2 वाजता मराठ्यांचा सेनापती विश्वासराव पानिपतावरती लढत होता. 17 वर्षाचं पोरग होतं. 17 वर्षाचं पोरग विजयमध्ये आकाशामध्ये समशेर फिरवावी तसं लखलखत होतं. त्याचं ते आसमानी शौर्य बघितलं. नजीब खान रोहिलाचं सैनिक समोर यायला धजावत नव्हतं. शेवटी ते लढणाऱ्या विश्वासरावाला एक कुणीतरी बघितलं आणि आडून रोहिलाच्या एका सैनिकानं तोफेनं आणि गोळीनं एकच निशाणा धरला आणि एकच निशाणा विश्वासरावांवरती मारला आणि त्या गोळीनं विश्वासराव खाली पडले. मराठ्यांचा भावी पेशवा पानिपतावरती शरणागती पडला. पण या मराठ्यांचा सेनापती पडला याचा अर्थ मराठ्यांच्या मध्ये एक बातमी गेली की विश्वासराव मेले. याचा अर्थ मराठी सैनिक हारायला लागले. जे बाजार बुनगे सोबत मराठ्यांनी आणले होते ते बाजार बुनगे सगळे पळून जायला लागले. मराठ्यांचं मानसिक खच्चीकरण व्हायला लागले. पण मराठ्यांचा राजा सेनापती सदाशिव भाऊ उभारले. सदाशिव भावांनी नेतृत्व सगळं हातात घेतलं. आपल्या विश्वासरावांना मारलेलं सदाशिव भाऊंनी डोळ्याने बघितलं होतं. सदाशिव भाऊ आता ऐकायला तयार नव्हते. हातातल्या गोपण्या बिरबिरत होता, तलवार लखलखत होती. शेवटी सदाशिव भाऊ त्यांची तलवार त्यांना अडवायचं कुणाचं सामर्थ्य होत नव्हतं. पण त्यांचं ते शौर्य बघितलं, धाडस बघितलं. आणि त्यावेळी निजाम खान रोहिला, सुजा उद्धवला, अहमद शाह अब्दाली यांना वाटलं की खरंच आपण मराठ्यांसोबत पंगा घेऊन चूक केले. मराठे आता ऐकायला तयार नाहीत. पण 2 वाजता सूर्य डोळ्यावरती आला आणि त्यामुळं मराठ्यांची होरपळ व्हायला लागली. मराठ्यांच्या अंगामध्ये प्राण उरले नव्हते. मराठ्यांना लढायचं होतं. अहमद शाह अब्दालीला या मातीत गाडायचं होतं. पण मराठ्यांच्या अंगातला प्राण संपून गेला होता. आणि त्यावेळी त्या गार्दी सगळ्या सैनिकांनी आपला तोफखाना संपला म्हणून पाठीमागं जायला निघाले. होळकर बंधू लढाईमध्ये काहीतरी विपरीत परिणाम होईल म्हणून मागं सरकले. काही बंधू त्यांना आणायला गेले, ते सुद्धा मागे सरकले. लढाईचं नेतृत्व करायचं कोणी? एकटे सदाशिवभाऊ मैदानावरती लढत होते. त्यावेळी अहमद शाह अब्दालीनं मेलेले मराठी सैनिक बघितले. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की 12 वाजल्यानंतर 12 ते 2 यामध्ये मराठ्यांची प्रचंड होरपळ झाले. मराठी सैनिक मेले, यांच्या अंगामध्ये आता प्राण उरला नाही. दुपारी 2 नंतर त्या अब्दालीनं आपलं राखीव असलेलं सगळं सैनिक मराठ्यांच्या अंगावरती पाठवलं. अंगात प्राण नसलेले मराठे धडा वेगळे होत होते. राखीव फौज, नव्या दमाची फौज ती लढायला उतरली. समशेरी काढल्या, मराठ्यांच्या गर्दनी कलम केल्या गेल्या. सपासप मराठ्यांच्या गर्दनी छाटल्या गेल्या. मुंडक्यातलं रक्त 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 या मातीवरती सांडत होतं. एक मराठा सुद्धा इंचभर मागे सरला नाही. तो पुढे लढत होता. अंगामध्ये प्राण उरला नव्हता. अंगामध्ये लढण्याची धमक होती, पण श्वास थांबला होता. मराठे तडपडून तडपडून मेले. मराठे मातीसाठी बलिदान झाले. शेवटी सदाशिव भाऊ आणि काही 500 ते 600 मराठे उरले. पानिपतावरती मराठ्यांच्या प्रेतांचा खच पडला होता. 70,000 मराठे कापून काढले होते. 5 तासात 70,000 मराठे. तेवढेच मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीचं 80,000 सैनिक कापून मातीमध्ये टाकलं होतं. पण मराठ्यांना निसर्गानं साथ दिली नाही.
ही सगळ्यात मोठी मराठ्यांची दुर्दशा. निसर्गाने जर साथ दिली असती तर पानिपताच्या इतिहासात मराठ्यांचाच भगवा फडफडला असता. पण नियतीनं गलती केली. प्राण नसलेले मराठे मातीकडे फक्त बघत होते. सदाशिव भाऊ किती वेळ लढणार, अंगामध्ये प्राण नव्हता तरी भाऊसाहेब लढत होते. शेवटी आलेले ते ताज्या दमाचं सैनिक, त्या सैनिकानं अब्दालीच्या संपूर्ण मराठ्यांना घेरा काढला. मराठ्यांनी एकदा मातृभूमीला बघितलं, मराठ्यांनी पानिपताच्या मातीला बघितलं आणि शेवटची हर 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 महादेव गर्जना दिली. अब्दालीच्या सैनिकांनी तलवारी काढल्या आणि एकच लंगडे तोड मराठ्यांची केली. मराठ्यांचं धड वेगळं करून टाकलं. मराठे पानिपतावरती संपले आणि शेवटी जनकोजी शिंदे, तुकोजी शिंदे, शिंदे बंधूंवरती सुद्धा अत्याचार झाले पडले. त्यावेळी एक सरदार सदाशिव भाऊंना विचारतो, भाऊसाहेब माघारी जाऊया, सगळे मेलेत आता, आपण मोजक्याच सैनिक उरले. भाऊसाहेब म्हणतात, लक्षात ठेवा, आम्ही मेलो तर मातीसाठी मेलो, मरताना आमच्या प्रेतांच्या भिंती या पानिपताच्या मैदानावरती उभारायला लागल्या तरी चालतील, पण लक्षात ठेवा अहमद शाह अब्दालीचा पाय या हिंदुस्थानाच्या मातीला लागून देणार नाही. काय ती जिगर, काय ते शौर्य, संपलंय सगळं पण लढण्याची धमक. त्या सदाशिव भाऊंना शेवटी एका सरदारानं तलवार बाहेर काढली, अहमद शाह अब्दालीचा सरदार, आणि त्या सरदाराने तलवार वरती उचलली, सप्प करणं फिरवली. मराठ्यांचा सह्याद्री शिर कमल होऊन खाली पडला. भाऊसाहेबांच्या तोंडातून एकच वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि ओढणाऱ्या मातीला माझे भाऊसाहेब सांगत गेले, सांगा हर हर महादेवाला, तुमचे मराठे मातीत नाही मेले. सांगा त्या महादेवाला, तुमचे मराठे मातीत नाही मेले, तुमचे मराठे मातीसाठी मेले. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मर्द मराठे असतात, हे सांगत गेले. कोण म्हणतो पानिपत हरलं? शेवटी पानिपत हरलं असं म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, अहमद शाह अब्दालीने एक पत्र पाठवले. त्या पत्रात असं तो म्हणतोय, मराठ्यांसारखं पानिपताच्या भूमीवरती कुणीच लढलं नाही. नव्हे नव्हे मराठ्यांचं शौर्य पराक्रम एवढा प्रचंड होता की त्यांच्या समोर लढणं म्हणजे साक्षात मृत्यूला मगरमिठी मारण्यासारखं होतं. आणि तो पुढं असं म्हणतोय, मराठ्यांनी पानिपत विजयी केला होता केवळ केवळ त्या खुदाची मर्जी, म्हणून पानिपतावरती आम्हाला विजय मिळाला, नाहीतर आम्ही मोंडके नसलेले सरदार इथंच मातीत मेलो असतो. हे अफगाणीचं अहमद शाह अब्दालीचं वाक्य आहे. मग सांगा जिंकले कोण? कोण जिंकले? इथून पुढे कोणी विचारलं पानिपतावरती कोण जिंकले, छाती ठोकून सांगायचं आमचे मर्द मराठे जिंकले, मातीसाठी समर्पण दिलेले मराठे जिंकले. सरदार सैन्याचा मेला म्हणजे मराठा सेनापती मेला म्हणजे लढाई जिंकली असं होत नसतं. बलिदान दिल्याची संख्या सुद्धा मैदानावरती मोजता यायला हवी. खरं तर बराच वेळ झाला मी बोलतोय. शेवटची 2 मिनटं फक्त तुमची घेतो, फार लांबून आले 2 मिनटं घेतो. पानिपतातनं घ्या अगर काही न घ्या, माझं एक कायम सांगणं असतं की आयुष्यात वेळ मिळाला ना, फक्त एकदा, जसं महाबळेश्वरला फिरायला जाताना एकदा पानिपतावरती जावा. पानिपतावरती आपले काही मराठी बांधव आजही तिथं आहेत. रोड मराठा नावाचा मराठा समाज तिथं आहे, आपलेच भाऊ आहे तिथं. जावा पानिपतावरती. पानिपतावरती गेल्यावरती त्या भावांना एकदा कडकडून मिठी मारा. त्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगतील पानिपतावरती आम्हा मराठ्यांनी काय गमावलंय ते. वेळ काढून एकदा त्या पानिपतावरती जावा आणि पानिपताला शेवटचं नमन करा. माती अंगामध्ये घ्या, माती अंगामध्ये संचारावा आणि ती माती घेऊन माघारी या. अरे पेटून उठावे मावळे,
पेटून उठावे मावळे, पेटून उठावा इथला मातीतला कण आणि कण, गवतालाही भाले फुटावेत आणि या हिंदुस्थानाच्या मातीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या छातडात घुसावेत. केवळ केवळ या निवार उर्मीनं तर सोसत राहिले मराठे सारं सारं. राष्ट्रभक्तीची, राष्ट्रशक्तीची ज्वलंत उदाहरणं आहेत. मला नेहमी सांगावं लागतं की रक्त सुद्धा रडलं होतं पानिपतावरती मराठे गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं पानिपतावरती मराठे गेल्यावर. थकले नाही कधीच ते अनेक युद्ध केल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं पानिपतावरती मराठे गेल्यावर. थकले नाही कधीच ते अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा मराठ्यांनो थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा मराठ्यांनो थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. पानिपतावरती मेलेला मराठ्यांचा आशीर्वाद घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. साहेब, रामनवमीच्या अक्षता द्यायला आपण आला आहात. माझं एक कायम सांगणं आहे, मी कुठल्या धर्माबद्दल काही बोलत नाही, पण एक वाक्य मला कायम सांगावं वाटतं प्रत्येक व्याख्यानात की जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक हिंदूचं इथून पुढे राम मंदिरला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आयुष्यात कुठं जा अगर न जा, राम मंदिरला जरूर जा. का काही लोकांनी बलिदान दिलं हो आपल्या. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी. मुघल पळती माघारी. मराठे अजून काही वर्ष जगले असते तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावले असते. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवेच लावले असते. शेवटचे अर्धा मिनिटच बघितो फक्त. काय की वक्ताला बोलल्याशिवाय थांबता येत नाही. तुमच्यासाठी गाडीतनं येताना पुण्यातनं फक्त एक कविता लिहून आली पानिपतावरती. आवडली तर ऐका. अर्धाच मिनिटं घेतो आणि थांबतो. इतिहास के पन्नों पर तालिबानी सोच पुरानी है. इतिहास के पन्नों पर तालिबानी सोच पुरानी है. रोक दिया उस आंधी को ओ खून मराठों का खानदानी है. अब्दाली आया था करने दिल्ली पर आक्रमण. वीर गाथा देखे मराठों का सज गया पानीपत कारण. अब्दाली को दिल्ली जीतकर दिल्ली पर राज करना था. अब्दाली को दिल्ली जीतकर दिल्ली पर राज करना था. लेकिन मराठों को राष्ट्र बजाकर खुद पर नाज करना था. आसान था हमारे लिए नर्मदा तक रुक जाते. आसान था हमारे लिए नर्मदा तक रुक जाते. अब्दाली की आंधी देख उसके सामने झुक जाते. छत्रपति के वंशज थे हम. छत्रपति के वंशज थे हम. कैसे रह पाते मौन. शमशीर ना उठाते तो राष्ट्र बचाता कौन. भूखे पेट शस्त्र उठाकर हम ही अब्दाली से लड़े थे. भूखे पेट शस्त्र उठाकर हम ही अब्दाली से लड़े थे. वीरता के झंडे हमने पानीपत में गाड़े थे. अहद तंजावर से तहद पेशावर तक. अहद तंजावर से तहद पेशावर तक अवगा मुल्क अपना है. पूरा हिंदुस्तान जिंदाबाद रहे. पूरा हिंदुस्तान जिंदाबाद रहे. यही सिर्फ मराठों का सपना है. यही सिर्फ मराठों का सपना है. गेली असं म्हटलं जातं की व्याख्यान 1 तासाचं असतं, प्रवचन 2 तासाचं असतं, गोंधळ रात्रभर असतो. माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची पहिल्यांदा दक्षता घेतो. आणि गेली 1.5 तास तुम्ही मला सहन केलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.